सातसंगतजी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी. निरंकारीला महसूस करायचं म्हणजे निरंकारी आपल्याजवळ आहे हे आपल्याला कसं पटतं किंवा इतरांना ते कसं पटवून द्यायचं, हा आपल्यापुढे एक फार मोठा प्रश्न असतो. पण या प्रश्नाची उत्तरं जर आपण शांत चित्तानं सोडवत गेलो तर भेटल्याशिवाय राहत नाहीत. आणि निरंकारीच्या जवळ जवळ म्हणजे अगदी तो आपल्याला भेटूनच राहतो. पण कसं शक्य आहे, कसा भेटेल तो, तर हे सगळं आपल्या ज्ञानावरती अवलंबून आहे. ज्यावेळेला आपण ब्रह्मज्ञान घेतो तर ते ज्ञान आपण घेतलं असं म्हणतो. पण ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाच्या रस्त्यावर चालणं यामध्ये थोडासा फरक आहे, नाही म्हटलं तरी. बरं, आम्ही ज्ञानाच्या रस्त्यावरती चालत राहिलो, मग कधी भेटेल आम्हाला निरंकार? एकदा काय झालं, असंच रामकृष्ण परमहंस त्याच्या शिष्याला म्हणत होते, इथं निराकार आहे, तिथं निराकार आहे, हे सगळं विश्व चराचर निराकारानेच भरलेलं आहे. पण ते शिष्याला पटत नव्हतं. त्या शिष्याने फक्त एकच ध्यास घेतला होता, मला दाखवा ना कधीतरी हा निराकार. जेवायला ताटं वाढून घेतली होती आणि ताटामध्ये पेले, वाट्या, चमचे सगळं रिकामच होतं, वाढायला घ्यायचं होतं. त्यावेळेला शिष्य विचारतोय गुरुला, तुम्ही म्हणता निराकार सगळीकडे आहे, मग हे चमचा, वाटी, पेले हे सगळे रीती आहेत, तुम्ही काय म्हणता? जिथं जिथं मोकळी हवा आहे, मोकळी जागा आहे, तिथं हा निराकार भरून राहिलेला असतो. माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, निर्गुण निराकार नाही जास आकार, तेथुनी चराचर हरिसी भजे. कुठे आहे हा निराकार? माऊली म्हणतात, जिथं आकार नाही तिथं हा निराकार. मग त्या शिष्याला गुरुनी तेच सांगितलेलं असतं, पण तो शिष्य थोडा हट्टाला पेटलेला असतो. तो त्यातला ग्लास म्हणजे पेला म्हणूया पूर्वीच्या जमान्यातला, तो उचलतो आणि म्हणतो, ह्या पेल्यामध्ये आहे का निराकार? गुरु म्हणतात, हो आहे की. चमच्यामध्ये हो आहे की. ताटामध्ये हो आहे की. थोड्या वेळाने गुरु त्या ताटातल्या पेल्यात पाणी भरतात आणि शिष्याला म्हणतात, हे पाणी पी तू. तो शिष्य पाणी पितो आणि थोडा वेळ 1-2 मिनटं गेल्यानंतर तो पेला तिथं खाली ठेवतो आणि गुरु म्हणतात, पोटाला हात लाव बर, आता जरा टेम्परेचर बघूया पाण्याचं किती झाले. शिष्य हसतो आणि म्हणतो, तसं कसं कळेल? मग पाणी कुठं गेलं? पाणी पोटात गेलं. मग नाही कळत कसं आहे आता त्याची पोझिशन. ते लिक्विड स्वरूपात आहे, लिक्विड फॉर्ममध्येच आहे आता सुद्धा, पण नाही ते महसूस नाही होत का? नाही. म्हणजे आता पेल्यात बघ. मग शिष्यानं गुरुकडं पाहिलं, गुरुची कृपादृष्टी झाली आणि गुरुला मिठी मारली, पेल्यात पण निराकार आहे. असेच दुसरे एक गुरु होते, त्यांनी 10-20 वर्ष 3 शिष्यांना ते शिकवत होते, निराकार काय आहे, निराकार काय आहे. आणि एवढं सगळं झाल्यावर आपल्याला माहिती आहे, प्रत्येक गुरु हा शिष्याची परीक्षा घेत असतो. त्यांनी काय केलं, गुरूंनी 3 सफरचंद त्या मुलांना दिली आणि म्हटले, जा, जिथं कोण बघणार नाही तुम्हाला अशा ठिकाणी ती सफरचंद खा आणि पहिलं पटकन कोण येतंय तो विजयी झाला. पहिला जातो, बाहेर इकडं तिकडं बघतो, तिथंच मटकावतो ते सफरचंद आणि येऊन हात धुवून गुपचूप बसतो. दुसरा जातो, म्हणतो जरा इथं कोणतरी आहे. गुरुजींनी
गुरुवर्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हे माणूस आहे, इथं प्राणी आहेत, इथं सुद्धा तो निराकार असू शकतो, तो बघू शकतो. म्हणून एका झाडाच्या पाठीमागे जातो, तिथं ते ॲपल म्हणजे सफरचंद खातो आणि पळत येऊन घामाघूम झालेला असतो आणि आश्रमामध्ये बसतो. आता तिसऱ्याची बारी येते. आता तिसरा म्हणतो, सगळीकडं शोधत असतो तो, एका झाडाखाली जातो, दुपारची वेळ टळून जाते. सफरचंद खायला झाडाच्या खाली बसणार, तेवढ्यात त्याला आठवतं एकदा आपल्याला गुरूंनी एक फळ आणायला सांगितलं होतं झाडाचं, आणि त्यावेळेला त्या झाडाच्या फळातली बी काढली. त्यावेळेला गुरूंनी सांगितलं होतं त्या बीमध्ये सुद्धा जी पोकळी आहे त्यामध्ये सुद्धा हा निराकार निरंकारी आहे. मग ह्या झाडामध्ये पण तो असू शकतो. भले ह्या उन्हात कोण नाही आता वनामध्ये, पण तो निराकार तिथं आहे. घामाघूम झालेल्या अवस्थेमध्ये ते सफरचंद घेतलं, आश्रमात आला आणि गुरुच्या पाया पडून म्हणला, नाही खाल्लं सफरचंद. गुरु म्हणले, काय झालं? नाही म्हणले, कुठेही जागा नाही की जिथं निराकार नाही, खाणार कसं? गुरूंना वाटलं आपण जे शिकवलं, जे ज्ञान दिलं ते वायफळ गेलं नाही. ह्या शिष्याला मात्र त्यांनी जवळ केलं. दुसऱ्या दोघांना सांगितलं, तुम्हाला अजून खूप तपश्चर्या करण्याची गरज आहे. म्हणजे जे ज्ञान आपण घेतलं, ब्रह्मज्ञान घेतलं, पण ज्ञान घेऊन नुसतं ज्ञान घेतलं आणि सगळं झालं असं होत नाही. तर तो जो रस्ता आहे ज्ञानाचा, त्यावरती चालायला शिकलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण त्या रस्त्यानं चालू, त्यावेळेला कधी आपलं बोट येऊन निराकार धरल, रस्ता दाखवल, आपलं आपल्यालाही कळणार नाही. निरंकारीला शरण जावं लागतं. एक तूही निरंकार, एक तूही निरंकार, मै तेरी शरण हार, मैनो बख्श लो. प्रत्येक वेळेला आपण हे जे नामस्मरण करतो, आपल्या आतली जी चेतना आहे ती चेतना जागी झाली पाहिजे. आणि तो निराकार निरंकार माझ्या आत्म्यामध्ये, माझ्या शरीरामध्ये सगळीकडे प्रकट झालेला आहे. तो माझ्या जिभेवाटे बोलत आहे, तो माझ्या नेत्रामध्ये उभा आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहत आहे. तसा हा निराकार निरंकार सगळीकडे आहे. ही ज्यावेळेला मनाची तीव्र भावना होईल, त्यावेळेला तो तुमचं बोट आपोआप येऊन धरेल. तुम्हालाही कळणार नाही, तो तुमच्यामध्ये आधीच सामील होता. आणि ह्याच सद्गुरू सुदीक्षाजी महाराज माता जीव तोडून ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला सांगत असतात. आज जर आपण सद्गुरूंच्याकडे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं ते शरीर सुद्धा एक निरंकारमय झालेलं आहे. माताजींच्याकडं आपण दर्शन घेतो, त्यावेळेला सुद्धा आपली एक भावना असते की आता हाच निरंकार आहे. माताजी सुद्धा आपण सुद्धा एकमेकाशी जोडले गेलेलो आहोत, फक्त निरंकारीमुळं. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठातला एक बघा, तो कापूर असतो, कापूर. माऊली म्हणतात, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. तो कापूर म्हणजे गुरु आहे आणि अग्नी आपण आहोत. ज्यावेळेला कापूर आणि अग्नी एकत्र येतात, त्यावेळेला काही शिल्लक राहत नाही. आठवते का तुम्हाला? तिथं काय दिसतं का आपल्याला? कापूर जळून गेला. माऊली म्हणतात, असं हे गुरु शिष्याचं नातं आहे. ते एक झालेलं असतं, एक पूर्ण एक स्वरूप झालेलं असतं. आणि कापूर जसं दिसत नाही, अग्नी दिसत नाही, तोही नष्ट होतो. तिथं फक्त लक्षात येतं की इथं कुठंतरी कापूर पेटवला होता.
तसा कापूर आणि अग्नी एकत्र झाल्यावर जी ऊर्जा निर्माण होते तो निरंकार आहे आणि तो माझ्या गुरुकडे आहे, माझ्याकडे आहे. आम्ही एक, आमचा आत्मा परमात्मा असा एक झालेला आहे. म्हणून तू ही निरंकार, मैं तेरी शरण हार, मैनू बख्श लो. क्या बख्श लो? आता मलाच स्वतः माझे विचार असतील, माझं शरीर आहे, माझं मन आहे, माझं तन आहे, धन आहे, जे काय आहे ते मैनू मी सगळं तुझंच आहे आणि तुझं जे आहे ते सुद्धा सगळं माझंच आहे. आपल्यामध्ये आता भिंत राहिलेली नाही, कसलीही भिंत राहिलेली नाही. याला म्हणायचं निरंकारी आपल्याला महसूस होतो किंवा आपल्याला दिसत राहतो. एखादी गोष्ट आपल्याकडून चुकते बघा, आपण जातो ज्या वेळेला मंडळात, कधी कधी आपण थोडंसं एखाद्यावरती रागवतो, दुसरा आपल्यावर रागवतो आणि तोच जर राग आपण मनात धरून बसलो तर निरंकारी आपल्याला भेटेल का? म्हणजे सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. जिथं अहंकार तिथं नाही सापडणार निरंकार. अहंकार पहिला मीपणा सोडायला शिकला पाहिजे, दुःख गिळता आलं पाहिजे आणि सुखाचं सुद्धा प्रदर्शन नको. आणि हे सगळं नष्ट होणार आहे ह्याची सुद्धा कल्पना आपल्या, निराकार नष्ट होणार नाही, आत्मा नष्ट होणार नाही. नैनम छेदती शास्त्राने तुम्हाला ते सगळं माहीत आहे. बाकी काही नष्ट होणार नाही. फक्त नष्ट काय होणार आहे? शरीर. आपण ज्या गाडी घोडं घेतलं, बंगला बांधलेला असेल, काय असेल आपल्याकडं प्रॉपर्टी, ते आज आपल्याकडं असेल, उद्या आपल्या मुलांच्याकडं असेल, त्यानंतर कदाचित आपल्या मुलांच्याकडं सुद्धा नसेल. परिस्थिती फार वेगळी असेल. माऊलीने तर प्रत्यक्ष ओवीच टाकली त्यावर. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिमगेगा. त्यामुळे त्याचा विचार तुम्ही तन मन धनाचा जास्त करू नका, पण निरंकारीचा, निराकारीचा, निरंकाराचा विचार मात्र पावला पावलाला करा. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, चालविशी हाती धरुनिया, चाल वाटे आम्हा तुझाची आधार. प्रत्येक ठिकाणी मनात आलं पाहिजे की मी जिथं जिथं जातोय तिथं माझा हा निरंकार माझ्या बरोबर आहे. चुकलं तरी तो मला सांगत आहे, हे तुझं चुकलं. बरोबर आलं तरी तो मला शाबासकी देतो, हे तुझं बरोबर आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे ज्ञान दिलेलं आहे, जे प्रण आहेत, याचं सतत सेवा, सत्संग, सिमरन जसं आपण लक्षात ठेवतो, नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद जशी आहे, जे प्रण आपल्याला जे ठरवून गुरुनं दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे. ते जरी पाळले, त्याचं जरी आपण कटाक्षानं अगदी काटेकोरपणे आपण ते अंमलात आणले तरी सुद्धा बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याकडून घडू शकतात, अहंकार असेल, मीपणा असेल, आळस सुद्धा जातो. तिसरा प्रण काय आहे? फकीर बनू नका, झोळी घेऊ नका फकीर बनून. काय सांगतं आपला तिसरा प्रण? फकीर बनून झोळी घेऊ नका, संसारात राहा. तुम्हाला तुमचं जे सुख भोगायचंय ना, उपभोगायचंय, ती भोगा. त्याला गुरु काही नाही म्हणतोय का आपल्याला? उलट गुरु म्हणतो तुम्ही टकाटकमध्ये राहा. तुमच्याकडे गाडी असू द्या, बंगला असू द्या, छान मध्ये राहा तुम्ही. गुरुने कुठलेही आपल्यावरती बंधनं घातलेली नाहीत. पण फकीरासारखं झोळी घेऊन कुणाच्या दारात जाऊ नका. संसारात राहून परमार्थ करा, कष्ट करा. कष्ट हे भांडवल आहे. आपण नुसतं म्हणतो कष्ट करा, पण प्रामाणिकपणानं करा. गुरुचे आदेश येतील त्या आदेशाचं पालन करा. मग आता निरंकारी कुठं जायची गरज आहे का शोधायला? निर्गुण निराकार नाही ज्याचा आकार, तेथून चराचर हरीशी भजे. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा.
आणि प्यारी सी कमेंट करा, धन निरंकार जी, धन निरंकार जी।